आणि नॉन स्ट्रायकर प्रतीक आहे. पहिला गोलंदाज येतोय वशिणी टीम कडून प्रणित म्हात्रे. उरण तालुक्यातील पूर्व विभाग परिसरातील ग्रामीण फॉर्मॅट मध्ये चांगलं क्रिकेट खेळण्याचा अनुभव ज्या संघाकडे आहे असा चंद्रकांत स्पोर्ट्स वशिणी. चंद्रकांत स्पोर्ट्स वशिणी म्हटली तर आमचे प्राध्यापक प्रवीण ठाकूर सर यांची आठवण होते. खूप चांगले समालोचक आहेत. गतवर्षी झालेल्या उरण पूर्व विभाग प्रीमियर लीग मध्ये व्हॉइस ऑफ उरण पूर्व विभाग म्हणून ज्यांना उपाधी दिली गेली असे प्रवीणजी. जाऊया मैदानाच्या दिशेने. सामन्याला सुरुवात केली जाईल. डीप मध्ये एक लॉंग ऑफला आपण पाहताय तर दुसरा डीप मिड विकेट मध्ये आहे. सर्कल मध्ये आपण पाहू शकाल सेलिमी डाऊन सेलिमी ऑफ. पॉइंटला एक आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आहे, शॉर्ट थर्डमॅनला एक लेग स्लिप आहे, एक शॉर्ट स्क्वेअर लेगला आहे. मॅचला सुरुवात केली जाणार. पहिला गोलंदाज प्रणित म्हात्रे, राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस आहे. सहज खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र अंगलट आलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. सेल्मेन ऑफला उडालेला झेल. पहिलाच विकेट इथे खेळ होणार. झेल पा येस. वेस्ट साईडचा रिव्ह्यू घेतलाय. थर्ड अंपायर रेफर केला जातोय. बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे आणि इथे थर्ड अंपायर रेफर केलं जात आहे. तिसऱ्या पंचांसाठी शशी साठम सर असणार आहेत जज करण्यासाठी. 24 लाईव्ह इव्हेंटची टीम आणि थर्ड अंपायर यावरती काम पाहतील आणि पाहूया नक्की काय घडतंय मैदानामध्ये. यस. खेळाडू बाद आहे. फेअर डिलिव्हरी. खेळाडू बाद. बाद होणारा खेळाडू प्रयास कोळी. प्रतीत या क्षेत्ररक्षकाने टिपलेला हा झेल पाहायला मिळाला. सर्कलच्या निर्बंधातील या षटकामध्ये सर्कलमध्ये तैनात केले क्षेत्ररक्षक खूप. प्रत्येक क्षेत्ररक्षक चपळच असतो त्याबद्दल शंकाच नाही. परंतु प्लेइंग 11 मध्ये ते इतर खेळाडू जे अगदी क्लोज असतात ते मात्र जास्त चपळ असतात आणि त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र क्षेत्ररक्षक प्रतीतने दिलंय. पहिला खेळाडू इथे मात्र न्यूयॉर्क स्टार वाईल्ड संघाचा बाद झालाय 0 या धावसंख्येवर. तिसऱ्या क्रमांकावरती येते सुजल घरत. न्यूयॉर्क स्टार वाईल्ड संघ जर आपण पाहिला तर एक 3 ते 4 खेळाडू सिनियर सोडले तर सगळे यंग स्टार्स आहेत आणि म्हणून कीच काय येथे न्यूयॉर्क स्टार वाळ या नावाने हा संघ मैदानात उतरलाय. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. ऑन साइडला जास्तीत जास्त क्षेत्ररक्षण ऑन साइडला जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक लावण्याचा प्रयत्न केला जातोय. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. चेंडू हलक्या हाताने सन्मान दिला जातोय. चेंडू शॉर्ट सेलिमी ऑफ कडून लॉंग ऑफ कडे जाताना दिसतोय. सिंगल मिळाल्या. डबल साठी प्रयत्न. क्षेत्ररक्षण खराब आणि त्याचा फायदा. नजरहटी आणि दुर्घटना घटी 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि या धावसंख्येचा श्री गणेश इथे मात्र 2 धावांनी होतोय. धावसंख्या होते 1 बाद 2 धावा. 54 धावांमध्ये 5 षटकांमध्ये सामना अगदी शेवटच्या षटकात शेवटच्या चेंडूपर्यंत येऊ शकतो याचं उत्तम उदाहरण अगोदरच्या सामन्याने दिले. ब्लाइंडेड स्ट्रोक आहे इथे. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू सेफ लँड होतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे आणि तो सुद्धा पूर्ण झालाय. प्रयत्न खूप चांगले केले जात आहेत पण इथे मात्र चपळाईने 2 धावा पूर्ण सुद्धा केल्या जात आहेत. प्रतीक पाटील आणि सुजल घरत दुसऱ्या विकेटसाठी जी भागीदारी चालू आहे त्यामध्ये आतापर्यंत 2 धावा 2 वेळा पळून काढण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाज यशस्वी प्रयत्न केलाय. यावेळेस माझा पल्लू स्कूप शॉर्ट लेग कडून चेंडू वरून उडवला. लॉंग लेग कडे चेंडू जिंकतोय. यस. चेंडू सीमा पार. चौकार.
पहिला चौकार आलाय फलंदाज सुजल घरच्या बॅटमधून. सुजलची फलंदाजी आपण पाहिली आतापर्यंत 3 चेंडू फेस करत, ज्याने 8 धावा जमा केल्यात. डावखुऱ्यात त्याचा खेळाडू लेफ्ट हँडेड बॅट्समन चांगले प्रयत्न करतोय. बॅटला ब्लश झाला आणि ते मात्र अपरकट. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते यष्टीरक्षक जीवित मात्रेने टिपलेला हा झेल. विकेट नंबर 2 सुजल घरात. बॅक टू द डग आउट. खेळाडू क्रमांक 2 नेक्स्ट बॅट्समन प्लीज. नियंग स्टार क्रिकेट क्लब वहाड या संघाचा बाद होणारा खेळाडू सुजल. 4 चेंडू फेस करत 8 धावा जमा केल्या. नवीन खेळाडू मैदानामध्ये येतोय घनश्याम पाटील. 5व्या क्रमांकावरती आलाय. 2 बाद 4थ्या क्रमांकावरती आले, माफ करा. पहिलं षटक अजूनही गुणलेखकाच्या अहवालानुसार या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 2 बाद 8 धावा. प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना टीम वहाळ. यावेळेस मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मिस होत आहे. चेंडू डीप थर्डमॅन सीमारेषा कव्हर करतोय. आणखी एक चौकार. बाईच्या स्वरूपात चौकार आला, माफ करा, बॅटकटच्या स्वरूपात हा चौकार आहे. पहिलं षटक समजत जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना 2 बाद 12 होत आहेत. 2 बाद 12. प्रणित मात्रे पहिलं षटक हँडल करणारा हा गोलंदाज. ओव्हरऑल आपण विचार केला तर एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. P1च्या पहिल्या षटकामध्ये प्रतीकने केलेली ही प्रणितने केलेली ही चांगली कामगिरी म्हणावी लागेल, ज्यामध्ये 2 महत्वाचे विकेट्स सुद्धा ज्यानं प्राप्त केले होते. नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय, गोलंदाज आलाय प्रतीत पाटील. प्रतीतचा हा चेंडू मिड ऑनच्या सरळ वरतून मिड ऑफच्या वरतून सरळ खेळून दिला. चेंडू जाऊन स्क्रीनवरती 1 बाउन्स आदळला जातोय. या सत्रातील 3रा चौकार. चौकार येतोय. धावसंख्या होती 16. चांगले प्रयत्न आता मात्र पाहायला मिळतात. फलंदाज घनश्याम पाटील चौकाराने सुरुवात करतोय. प्रतीक पाटील सुद्धा चौकारावरती खेळतोय. प्रत्येकी एक चेंडू आतापर्यंत ज्यांनी फेस केलेत आणि चौकारानं खातं खुललंय. आडव्या बॅटनं स्ट्रोक बनवला. चेंडू डीप स्क्वेअरला कडे आहे. उंची जास्त आणि लांबी सुद्धा तेवढीच पाहायला मिळाली या सत्रातील उत्तुंग गगनभेदी षट. फलंदाज आता मात्र घनश्याम पाटील आणि प्रतीक पाटील यांच्यामध्ये होणारी जी भागीदारी ही मात्र चांगली पाहायला मिळते. प्रतीक पाटीलने लगावलेला षटकार आपण पाहिला. आडव्या बॅटनं ज्या पद्धतीने ज्यानं डीप स्क्वेअर लेगच्या बरोबर दिशेने लगावलेला हा षटकार आला. धावसंख्या होती 22 धावा. प्रतीतला थोडासा मात्र मार खावा लागतोय. चेंडू ऑन साइडला मिस जज होतात. बॅट्समन खेळत असताना निर्धाव चेंडू आलाय. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 10 आल्या. त्यानंतरचा हा 3रा चेंडू प्रतीतचा आता मात्र निर्धाव येतोय. चंद्रकांत स्पोर्ट्स वशेणी
विपक्ष न्यूयॉर्क स्टार व्हाळ अशी आपण मॅच सध्या पाहतो. या स्पर्धेची चौथ्या रजनीतील पहिल्या फेरीतील ही तिसरी मॅच. मिस टायमिंग आहे. झेल उडालाय स्वतः क्षेत्ररक्षक गोलंदाज इथे मात्र चेंडू जज करतोय. विकेट नंबर 3. तिसरा खेळाडू फलंदाज प्रतीक पाटील होतोय. झेल बाद. नवीन खेळाडू मैदानात वृषाल घरत. युनिट नंबर 5 5व्या क्रमांकावरती वृषाल आला. धावसंख्या आहे 22. 3 बाद 22. 1.4 षटकांचा आतापर्यंत खेळ संपतोय. 3 बाद 22 ही वर्तमान स्थिती न्यूयॉर्क स्टार वाईल्ड संघाची. 24 लाईव्ह इव्हेंट सध्या ही स्पर्धा कव्हर करतो आणि घर बसल्या जे लाडके प्रेक्षक आणि खेळाडूंचे फॅमिली मेंबर्स इतर सर्व क्रीडा रसिक ही स्पर्धा पाहतायत त्या सर्व लाडक्या क्रीडा रसिकांचं मी आयोजन कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आपण पाहतायत स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक मुख्य आयोजक संजय शेठ ठाकूर, बामणडोंगरी उल्वेनोट परिसरातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व. तब्बल 13वं वर्ष आहे या स्पर्धेचं जे सध्या तुम्ही पाहताय. मिस्टॅमिंग आहे. बॅटच्या इनसाइडला चेंडू लागून शॉर्ट लेग कडून शॉर्ट स्क्वेअर लेग कडून चेंडू चाललाय. चेंडू स्टॉप केला जातो तोपर्यंत सिंगल मिळाली जाते. धावसंख्या होते 23. 3-23. 3 बाद 23 धावा. फुलटॉस आहे. लॉंग ऑन कडे हिट केलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय परंतु क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा हा षटकार. षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 29 होत आहेत. पहिलं षटक गोलंदाज होता प्रणित म्हात्रे ज्यानं 12 दिल्या, 2 विकेट्स मिळाल्या. आणि दुसऱ्या षटकासाठी येणारा प्रतीत पाटील ज्यानं 2 षटकार एक चौकाराच्या साह्याने 17 खर्च केल्या व 1 विकेट प्राप्त केली. अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 29 धावा. यंग टॅलेंट सध्या पण मैदानामध्ये पाहताय वाळ संघाचं. कारण दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू जर आपण पाहिला तर फलंदाज घनश्यामनं ज्या अँगलने स्ट्रोक बनवला ना खूप पाहण्यासारखा होता. विलोभनीय खऱ्या अर्थानं तो फटका म्हणावा लागेल. तिसऱ्या क्रमांकावरती येतोय अतिश पाटील. तिसरं षटक हँडल करण्यासाठी वशिणी संघाकडून अतिश पाटील येताना दिसत आहेत. वशिणी संघ म्हटला तर वशिणी गाव म्हटलं तर त्या गावाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. उरण तालुक्यातील जास्तीत जास्त शिक्षकांचा गाव म्हणून त्या गावाकडे पाहिलं जातं. बरेचसे शिक्षक या गावामध्ये आहेत. क्रीडा असेल शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा खूप चांगला कामगिरी. पण इथे मात्र अगदी सरळ पॉइंटच्या दिशा डीप पॉइंट मध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. विकेट नंबर 4. चौथा खेळाडू इथे मात्र वृषाल घरत होतोय. झेलपात.
विकेट नंबर 4 चौथा खेळाडू वाळ संघाचा इथे मात्र बाद झालाय. 5व्या क्रमांकावरती येतोय आकाश घरत. आकाश घरत आतापर्यंत बाद होणारे 4 खेळाडू, त्यामध्ये प्रतीकला पाहिला तर 4 चेंडू फेस करत ज्यानं 10 धावा जमा केल्या एक षटकार आणि चौकाराच्या साह्यानं. प्रयास अतिशय खराब अवस्थेमध्ये शून्यावरती गेला. सुजल घरत ज्यानं 8 केल्या आणि आता मात्र घनश्याम आणि आकाश खेळतो. रुशाल फक्त 1 धाव करून गेलाय. बॅकपुढे राहून हलक्या हाताने फक्त सन्मान दिला. चेंडू पॉईंटच्या दिशेने येतोय. सिंगल मिळाली जाते. डबलसाठी प्रयत्न, थोडासा क्षेत्ररक्षण खराब आणि त्याचा फायदा. खूप चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली या 2 फलंदाजांमध्ये. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने पुढे येते. धावसंख्या होतीये 31 धावा. 31 होत आहेत. 1.2 षटकांचा आतापर्यंत खेळ झालाय. 5 षटकांचा सामना असणार आहे. क्षेत्ररक्षण आता मात्र दूरवर फैलावलेला आपण पाहू शकाल. पॉवर प्ले मध्ये 29 आल्या. 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये 29 आल्या आणि आता मात्र तिसरं षटक जिथे क्षेत्ररक्षण डीप मध्ये. बॅकपुढे राऊंड खेळण्याचा हा प्रयत्न, इथे मात्र मिस टायमिंग. निर्धाव चेंडू आलाय. गुलाबी थंडीमध्ये सध्या ही स्पर्धा आपण एन्जॉय करताय. अतिशय जबरदस्त नीटनेटकं असं आयोजन आज पाहायला मिळतं. रजनी क्रिकेटची स्पर्धा आणि थंडी असेल ना तो एक वेगळा दुग्ध शर्करा योग असतो. मॅच पाहायला आणि मॅच खेळायला सुद्धा एक वेगळी मजा येत असते. तो अनुभव घेत असताना फलंदाजाने टोलवलाय चेंडू डीप मिडविकेट कडे. एक उंच पुरासा फटका आलाय. षटकार. च्या बॅटमधून हा आलेला षटकार आपण पाहिला. अगदी 6व्या क्रमांकावरती आकाश आलाय आणि आतापर्यंत ज्यानं 3 चेंडूमध्ये 8 केल्यात. संघाची धावसंख्या होतीये 37 रन्स. लॉस ऑफ 4 विकेट. 4 बाद 37 धावा. आतिश पाटील 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावा देत 1 विकेट प्राप्त केली आहे. प्रयत्न केला जातो ऑन साइडला. हा फटका डीप मध्ये चाललाय. सिंगल मिळते. डबलसाठी प्रयत्न केला जातोय. चेंडू फेकीपर्यंत 2 पूर्ण केल्यात. चांगले प्रयत्न पाहायला मिळतात. अगदी 5व्या विकेटसाठी घनश्याम आणि आकाश यांच्यात होणारी भागीदारी सध्याच्या घडीला पाहायला मिळते. धावसंख्या होती 39 धावा. एकोणचाळीस होत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा मात्र आकाशने हे प्रयत्न केले. डीप मध्ये चेंडू चालला. यस, डीप स्क्वेअर लेगच्या वरतून आणखी एक षटकार. वहाळ संघाची धावसंख्या आहे 4 बाद 45 होत आहेत. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्यामध्ये आल्या 17 आणि तिसऱ्या षटकामध्ये अतिश पाटील यानं 2 षटकारांच्या साह्यानं 16 धावा खर्च केल्या. धावसंख्या होतीये 45 धावा. भागीदारीत 5व्या विकेटसाठी खूप चांगली होताना दिसते. भागीदारीबद्दल मित्र आपण एवढंच म्हणता येईल. क्रिकेटच्या पटलावरती जेव्हा मैदानामध्ये 2 खेळाडूंमध्ये जेव्हा भागीदारी होते ना तेव्हा तुमचा संघ तारला जातो. संघ जिंकत असतो आणि जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करत असतो. परंतु हीच भागीदारी जेव्हा 2 पार्टनर्समध्ये जेव्हा बिझनेसमध्ये होते ना तेव्हा मात्र तिथे खूप कसरत करावी लागते. कारण बऱ्याच वेळा ती भागीदारी बुडण्याचे चान्सेस असतात. हरकत नाही. हा भागीदारी या विषयावरती असणारी छोटीशी चर्चा आपण थांबूया आणि पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. 4थं षटक आहे. विशाल म्हात्रे. सलग 4 फ्रेश गोलंदाज वापरले जात आहेत. प्रणित म्हात्रे, प्रतीत पाटील, अतिश पाटील आणि आता मात्र विशाल म्हात्रे. अप्पर कट घेऊन चेंडू शॉर्ट लेग मध्ये असणारे क्षेत्ररक्षक चेंडू स्टॉप करण्यासाठी प्रयत्न करतायत. झेल होता हा मात्र मिस केला जातोय. क्षेत्ररक्षक प्रथम याच्या माध्यमातून प्रताप आहेत तिथे.
सिंगल मिळाली, धावसंख्या होती 46, 46 रन्स. 3.1 षटकाचा आतापर्यंत खेळ झालाय. तब्बल 19 चेंडू आतापर्यंत खेळले गेलेत, 46 पूर्ण केल्यात आणि त्याच्या मोबदल्यात तब्बल 4 गडी गमावलेत वाळ संघानं. क्या बात आहे. यावेळेस मात्र स्वीट साऊंड आपण ऐकलात आणि इथे मात्र बाकीचं काम यष्टी रक्षकांनी पूर्ण केलं गेलं. विकेट नंबर 5, 5वा खेळाडू इथे मात्र झेलबाद. यस, नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय. तत्पूर्वी आम्ही महत्वाची सूचना देत आहोत. पुढील सामन्यासाठी मनोज स्मृती कोंबडभुजे विपक्ष शिरडोन अशा 2 संघांमध्ये होणारा तो सामना असेल. दोन्ही संघांच्या संघटकांना विशेष सूचना, आपण टॉस करण्यासाठी समालोचन कक्षाशी संपर्क साधावा. मनोज स्मृती कोंबडभुजे विपक्ष शिरडोन 2 संघांमध्ये सामना होईल. दोन्ही संघांच्या संघटकांना हा महत्वाचा पुकार आहे. जाऊया मैदानाच्या दिशेने. 7व्या क्रमांकावरती प्रफुल्ल घरत येताना दिसत आहेत. धावसंख्या आहे 46. गोलंदाज विशाल मात्रे ला मिळालेले हे यश आपण पाहिलं. पहिला चेंडू सुद्धा ज्या वेगाने टाकला की वेगवान गोलंदाज पाहायला मिळतोय. वशिंडी टीम मध्ये बरेचसे वेगवान गोलंदाज पाहायला मिळतात. मिस टायमिंग आहे, ऑन साईडला खेळलाय. मिड विकेट कडे येतोय. सिंगल पूर्ण डबल साठी हा प्रयत्न थांबावा लागते. सिंगल न समाधान मानावं लागलं. धावसंख्या होती 47, 47 रन, 7 रन, 5 बाद 47. प्रफुल्ल घरत आणि घनश्याम पाटील असे 2 खेळाडू सध्या मैदानात आहेत. मधली फळी सांभाळत असताना न्यू यंगस्टार वाळ संघाची. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. परफ्यूम डिलिव्हरी पुन्हा एकदा पाहायला मिळाली. वेग फार आहे गोलंदाजाकडे विशाल म्हात्रे. प्रत्येक चेंडू मात्र ज्या वेगाने टाकतोय ना, जणू काही हा गोलंदाज वेगावरती स्वार झालाय. विशाल म्हात्रे खूप चांगली गोलंदाजी प्रभावित केले. उर्वरित 3 गोलंदाजांच्या तुलनेने या गोलंदाजाने प्रभावित केलं असं म्हणावं लागेल विशाल म्हात्रे. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा बॅटला ब्लश होतोय आणि विकेट नंबर 2 या षटकामध्ये दुसरा विकेट प्राप्त केला जातोय. ओव्हरऑल 6वा विकेट इथे मात्र वाळ संघाचा गेलाय. फलंदाजाचं नाव आहे घनश्याम. इथे मात्र होतोय झेलबाद. नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय. 8व्या क्रमांकावरती अक्षय दापोलकर. 6 बाद 47 अशा स्थितीमध्ये सध्या आपण 3.4 षटकांच्या समाप्तीनंतर टीम यंगस्टार वाळ या संघाला पण पाहताय. प्रभावित केले विशाल म्हात्रेच्या गोलंदाजीनं. 4 चेंडू आतापर्यंत रिलीज करत 2 महत्वाच्या विकेट्स प्राप्त केल्यात आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. अतिशय कंजूसी आणि काटकसरी गोलंदाजी विशाल म्हात्रे वशिंडी संघाचा 4था गोलंदाज करतोय. यावेळचा चेंडू लॉंग ऑफ कडे चाललाय. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. फेकी तेवढीच लाजवाब पाहायला मिळाली. सिंगल फक्त मिळतीये. धावसंख्या होती 48. बऱ्याच अवधीनंतर 47 या आकड्यावरती थांबलेली गाडी आता मात्र 48 वरती आली आहे. 4 तर सन्मान्य पाहुणे व्यासपीठावर आपण जरूर पाहतोय. तत्पूर्वी गव्हाण संघाचे पॅकर्स वैभव कोळी, प्रवीण कोळी, मनोजजी कोळी आणि अंकितजी कोळी
मी चारही मान्यवरांना विनंती करेन आपण व्यासपीठावर यावं. गव्हाण संघाचे पॅकर पुरस्कर्ते, मागचा सामना गव्हाण संघाने जिंकला यशस्वी पद्धतीनं. या संघाच्या पॅकर्सना मी आयोजकांच्या वतीने विनंती करेन का आपण व्यासपीठावर यावं. तर याच दरम्यान सन्माननीय अखिलेश यादव साहेब, शिवसंघर्ष प्रतिष्ठान उल्वे यांचा इथे सन्मान होणार आहे. आमचे मुख्य आयोजक संजय ठाकूर साहेब यांच्या पवित्र शुभ हस्ते आम्ही पाहुण्यांचा सन्मान करतो. प्रसाद अखिलेश यादव साहेब, शिवसंघर्ष प्रतिष्ठान उल्वे यांचा सन्मान होणार आहे. इथे मात्र सिंगल मिळाली जाते आणि या सिंगलच्या साह्यानं 5वं षटक हँडल करण्यासाठी माफ करा 2 आलेत. ओके माफ करा, निर्धाव चेंडू आहे. तर अखिलेश यादव साहेब, शिवसंघर्ष प्रतिष्ठान उल्वे यांचा सन्मान. पुढचा सन्मान होईल तेजस सोमासे साहेब यांचा इथे सन्मान होईल. साहेबांना विनंती करेन आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल आपलं मनापासून धन्यवाद. आणि संजयजी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. क्या बात आहे, अगदी जबरदस्त गोलंदाजी. प्रणित म्हात्रे पहिल्या षटकामध्ये 12 जरी दिले असल्यानंतर तोच प्रणित पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक हँडल करण्यासाठी 5व्या षटकासाठी आला. सलग 2 चेंडूने धाव फेकलेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. प्रभावित केलं मी आज म्हणेन वशिंडी टीमच्या गोलंदाजांनी, ज्या पद्धतीने मैदानात गोलंदाजी चालू आहे. तर सन्मान्य तेजस्वी सोमाजी साहेब यांचा इथे सन्मान होईल. आणि त्यानंतर सन्मान्य प्रिन्स यादव साहेब यांचा सुद्धा इथे सन्मान होणार आहे. क्या बात आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळालं. यष्टीरक्षक इथे मात्र खेळाडूला करतोय धावबाद. आणखी एक विकेट जाते. वाळ संघाचे डाऊनलाईन चालू झाले, परंतु इथून मात्र थांबून चालणार नाही. वाळ संघाच्या फलंदाजांना प्रयत्न करायला लागतील. अजूनही या षटकात एक चेंडू बाकी आहेत. 3 खेळाडू बाद होत आहेत. 7 बाद 48 धावा. सन्मान्य पाहुणे आदरणीय प्रिन्स यादव साहेब, प्रिन्स यादव यांना सुद्धा मी विनंती करेन आपण सुद्धा यावं. प्रिन्स यादव, संजय ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा सुद्धा सन्मान होणार आहे. व्यासपीठावरच्या पाहुणे आम्ही पाहतोय सन्माननीय नरहरी मडवी साहेब, पनवेल तालुका काँग्रेसचे सरचिटणीस यांचा इथे सन्मान होणार आहे. तत्पूर्वी मी संजयजी ठाकूर साहेबांना विनंती करेन का आपण प्रिन्स यादव साहेब यांचा सन्मान करावा. मॅचकडे जरूर आमचं लक्ष, कारण सामना सुद्धा तेवढा इम्पॉर्टंट आहे. प्रसाद, यस 48 झाल्यात. 7 बाद 48 अशा स्थितीमध्ये सध्या वाळ संघ आहे, जिथे या षटकातील शेवटचे चेंडू 3 बाकी आहेत. शेवटच्या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय धीरज पाटील, 9व्या क्रमांकावरती आला. 3 चेंडू वाटायला येतात. पाहूया धीरज मॅक्झिमम किती स्कोअर बनवतोय. आणि या 9व्या क्रमांकावरती आलेला पुढच्या मॅच मध्ये वरती मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. इथे मात्र तू मैं करत असताना काय चपळाई दाखवली आहे वशिंडी संघाच्या यष्टीरक्षकांनी सुद्धा. आणखी एक खेळाडू बाद, 8वा फलंदाज होतोय धावबाद. आपण लगेच संपर्क साधा. मनोज स्मृती कोंबडभुजे आणि शिरडोन आणि मनोज स्मृती कोंबडभुजे दोन्ही संघांच्या संघटकांना विशेष सूचना आहे. आपण टॉस करण्यासाठी या. सन्मान्य पाहुणे प्रिन्स यादव साहेब यांचा इथे सन्मान होईल. आज संजयजी ठाकूर साहेब यांचे मित्र परिवार, यांचे सर्व स्नेही बंध आणि त्यांचा सर्व पाहुणा वर्ग या स्पर्धेसाठी त्यांचा आपण धन्यवाद देऊया. पुढचा सन्मान होणार आहे नरहरी मडवी साहेब, पनवेल तालुका काँग्रेसचे सरचिटणीस. साहेबांचं मनापासून धन्यवाद. एक सिनियर खेळाडू कल्पेश ठाकूर मैदानात बऱ्याच अवधीनंतर येताना दिसत आहेत. अजूनही तोच फिटनेस पाहायला मिळतोय, परंतु आणखी एक खेळाडू बाद झाला आणि विकेट नंबर 8, 8वा खेळाडू इथे मात्र वाईल्ड संघाचा बाद होताना दिसतोय. नाव आहे कल्पेश ठाकूर.
मडवी साहेब यांचे धन्यवाद. गव्हाण संघाचे पॅकर्स यांचे इथे आगमन झाले. वैभव कोळी, प्रवीण कोळी, मनोज कोळी आणि अंकित कोळी. तर नक्कीच चिंतामण वैती क्रिकेटमधील एक आणखीन एक नाव प्रसाद जे सुंदर खेळपट्टीसाठी ओळखलं जातं. आणि या सत्रातील हे निर्धाव षटक जाईल का असं वाटलं होतं, परंतु इथे मात्र सिंगल मिल्टी डबलसाठी प्रयत्न केले जातात. 2 पूर्ण झाल्यात आणि तिसऱ्या धावेसाठी सुद्धा हा प्रयत्न केला जातोय. परंतु पाहूया काय घडलंय. थर्ड अंपायर रेफर केलं जात आहे. ओव्हरऑल जर आपण परफॉर्मन्स पाहिला तर यष्टीरक्षकाचं विशेष कौतुक करूया. तर नक्कीच चिंतामण वैती साहेबांचं इथे आगमन झालं. त्यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर यावं. संजयजी ठाकूर साहेब यांच्याकडून आम्ही आपल्याला विनंती करतोय. तर वैभव कोळी साहेब, प्रवीणजी कोळी, मनोजजी कोळी आणि अंकित कोळी गव्हाण संघाचे पॅकर्स आहेत. या 4ही व्यक्तिमत्वांचा इथे सन्मान होणार आहे. वैभव कोळी साहेब यस, खेळाडू नॉट आउट आहे, त्यामुळे या 3 धावा पूर्ण धरल्या जातील. 3 धावा पकडल्या तर धावसंख्या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर होतीये 51 होत आहेत आणि 52चं टार्गेट आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 51 झाल्यात, 52चं टार्गेट आहे. तर शिरडोन आणि कोंबडभुजे टॉस केला जाईल. शिरडोन व कोंबडभुजे संघांमध्ये टॉस केला जाईल. चिंतामण वैती सरांचं आगमन झालंय. तर चिंतामण वैती साहेब यांचे इथे आगमन झाले. त्यांचा सन्मान आम्ही सर्वप्रथम करणार आहोत. संजयजी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते. चिंतामण वैती म्हटल्यानंतर प्रसाद खेळपट्टी बनवण्यासाठी एक मोठं नाव आहे आणि त्यांनी जी खेळपट्टी जेव्हा जेव्हा बनवली जाते त्यांच्या मार्गदर्शनानं त्या खेळपट्टीवर आपण अनेक क्रिकेट बहरताना पाहतोय. असे चिंतामण वैती साहेब. यस, एक सुंदर खेळपट्टी बनवण्यासाठी प्रसिद्ध असणारे चिंतामण वैती सर. म्हणजे टेनिस क्रिकेट आज ज्या उंचीवरती जाऊन पोहोचलाय ना सागर, त्यामध्ये चिंतामण वैती सरांसारखा व्यक्तिमत्वाचा सुद्धा खूप मोठा हात आहे. त्यामुळे त्यांचा सुद्धा आपण विशेष कौतुक करूया. स्क्रीनवरती सध्या ज्यांना आपण पाहताय चिंतामण वैती सर, ज्यांनी ही खेळपट्टी बनवली आहे. खेळपट्टी बनवण्यासाठी प्रसिद्ध असणारे चिंतामण वैती सर सध्या सन्मान स्वीकारत असताना. तर टॉस इथे होणार आहे. मी विनंती करेन चिंतामण वैती साहेबांना. संघ खेळणारे कैलासवासी मंगेश स्मृती कोंबडभुजा आणि त्यांच्या विरुद्ध श्रीराम क्रिकेट क्लब शिरडोन, वैभव एंटरप्राइजेस श्रीराम क्रिकेट क्लब शिरडोन. तर दोन्ही संघनायक आलेत. वैती साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते टॉस होणार आहे. वैती साहेब यायचं आपण आपल्या शुभ हस्ते टॉस. नेक्स्ट मॅच प्रसाद फर्स्ट राऊंड 4 मॅच, षटका असतील 5 आणि टॉस इथे केला जाईल. चिंतामण वैती साहेब यांच्या शुभ हस्ते शिरडोन आणि कोंबडभुजा. तर टॉस विन कोंबडभुजेने टॉस जिंकलाय. निर्णय का असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. आज शिरडोन विरुद्ध 2 हात करायचे. वाईल्ड कार्ड एंट्री मिळाले. काय प्रयत्न असेल आज या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळायचा? वाईल्ड एंट्री आम्हाला मिळाली. आम्ही अक्षरशः संजयची आम्ही मॅच सोडत नाही, पण मिसअंडरस्टँडिंगमुळे आम्हाला इथे एंट्री मिळाली नाही. पण तो बोलला जशी टीम कॅन्सल होईल आम्ही तुम्हाला एंट्री देऊ आणि योगा आम्हाला एंट्री मिळाली. आम्ही इथे चांगला खेळ दाखवायचा प्रयत्न करू. सागर, एकच प्रश्न असेल. संघनायक आता कोंबडभुजे संघाचे संघनायक जे नाणेफेकी जिंकलेत, या स्पर्धेचा नियम आहे जास्तीत जास्त स्कोअर जो संघ करेल आणि तो संघ जिंकेल त्याला दुसऱ्या फेरीमध्ये बाय मिळाली जाईल. तरी सुद्धा क्षेत्ररक्षण का घेतलं जात आहे? हे बघा, मी क्रिंजा स्पर्धेत पण सांगितलंय आम्हाला खेळ दाखवायचा आहे. बायच्या भरोशात आम्ही कधी जात नाही. आम्ही खेळ खेळू. क्या बात आम्ही आहे, हिमतीने जाऊ. क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे खेळाडू वृत्तीसाठी. धन्यवाद देऊया. टॉस आपण जिंकलात आणि पसंती क्षेत्ररक्षणाला धन्यवाद. यानंतर आम्ही संपर्क साधतो. वैभव एंटरप्राइजेस श्रीराम क्रिकेट क्लब शिरडोन इथे खेळणारे बॅटिंग करायचे 5 षटक आहेत. काय प्रयत्न का असेल किती धावा सेट करण्याचा? जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न करू. आज बॅटिंग लाईनअपमध्ये कोणाकडून अपेक्षा आहे का? जर बॅटिंग त्यांची मैदानावर चांगली झाली तर चांगला स्कोअर संघासाठी उभा होईल. चांगले प्लेयर आहेत म्हणजे प्रभाकर, निकेश, रोशन, तेजेश चांगले बॅट्समॅन आहेत आमच्याकडे. नक्कीच आपल्याला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. मॅचकडे वळणार आहोत. तत्पूर्वी आणखीन सन्मान होणारे वैभवजी कोळी मंडप व्यवस्थेचे कर्मचारी. आपण स्टेजची संपर्क साधा. मंडप व्यवस्था, स्टेज मंडप व्यवस्था मेंबर्सना आम्ही विनंती करतो आपण संजय ठाकूर साहेबांची संपर्क साधा.
तर वैभवजी कोळी, प्रवीणजी कोळी, अंकित कोळी, मनोज कोळी गव्हाणचे पॅकर्स, प्रसिद्ध छकडेवाले सुद्धा आहेत ते, आणि संजय ठाकूर साहेब यांच्या शुभास या ग्रुपचा, या गव्हाणच्या पॅकर्स आहेत या चारही व्यक्तिमत्व यांचा आम्ही सन्मान करणार आहोत. आज गव्हाणला त्यांनी पॅक केलं ते वैभवजी कोळी, प्रवीणजी कोळी, मनोज कोळी आणि अंकित कोळी यांचा आपण धन्यवाद देऊया. तर पुढचा सामन्याचा टॉस जिंकलाय कोंबडभुजे संघानं. तर बघा गव्हाण संघाचे पॅकर्स, प्रसाद आपण पाहिलं गव्हाण अगदी शेवटपर्यंत लढत रंगली. खऱ्या अर्थानं आज पॅकर खुश असतील. येस, कारण गव्हाण संघ आज ज्या पद्धतीने जिंकलाय ना, संघ मालक सुद्धा नक्कीच आज खुश आहेत. सागर 10व्या क्रमांकाचा येणारा त्यांचा तो खेळाडू होता आणि त्यांनी तो षटकार लगावला. नक्कीच मॅचकडे वळणारच. सामना सुरू झालाय. सन्मान्य पाहुण्यांचं करूया आपण मनापासून धन्यवाद आणि वळूया आपण मॅचकडे. यस, दुसऱ्या सत्राला मित्र सुरुवात केली जाते. 30 चेंडू 52चं टार्गेट आहे. वशिणी विपक्ष व्हाळ अशी आपण मॅच पाहतोय. व्ही वर्सेस व्ही फॅक्टर आहे. पाहूया काय घडलं जातं. मॅचला सुरुवात केली जाते. व्हाळ विलेज एंड कडून अर्थात उल्वे एंड कडून गोलंदाजी केली जाणार. कल्पेश ठाकूर एक सिनियर खेळाडू आहे. कल्पेश घरत माफ करा. काय फिटनेस, अजून कित्येक वर्ष क्रिकेट खेळणारा हा खेळाडू अजूनही क्रिकेटच्या मैदानात एखाद्या तरुणाला लाजवेल. तो सुद्धा तरुणच आहे. फुलटॉस फक्त दिशा दिली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र आहे जिथे. फेकी थोडीशी खराब आणि त्याचा फायदा. वृषालने मात्र फेकी खराब केली. चेंडू कलेक्ट खूप चांगला केला, परंतु फेकी करत असताना कुठेतरी मात्र चुकला आणि त्याचा फायदा. 2 पूर्ण केल्या जातात. पहिल्याच चेंडूवरती 2 धावानं धावसंख्येला सुरुवात. यावेळचा चेंडू सरळ बॅटवरती घेतलाय. लॉंग ऑन कडे हिट केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत इशारा येतोय. चेंडू या सीमा पार चौकार. प्रतीत पाटील ज्याच्या बॅटमधून आलेला हा षटकार चौकार आपण पाहिला लॉंग ऑन कडे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॅकअपसाठी जात असताना तो चेंडू मात्र सीमा पार गेला आणि ते मात्र डीप पॉइंट मध्ये 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सीमा पार. सलग दुसरा चौकार. एक महत्वाची सूचना आहे. मुख्य जो रस्ता आहे तिथे काही 2 व्हीलर बाईक ज्या खूप अंतरावर पार्क केल्यात, पण त्या बाईकमुळे बाकीच्या गाड्यांना अडथळा मिळतोय टर्न घेण्यासाठी. तर ज्या कुणाच्या बाईक्स आहेत बघा, मेन एंट्री जवळ नंबर्स नंतर येतील आमच्याकडे, बाईकचे नंबर येतील. मात्र ज्यांच्या बाईक्स असतील लवकर काढा तिथून प्लीज, रिक्वेस्ट आहे आपल्याला. बघा पुन्हा एकदा मेसेज देतोय, इम्पॉर्टंट आहे. MH46 C4928 युनिकॉर्न कुणाची? ब्लॅक कलरची युनिकॉर्न 4928 युनिकॉर्न ती लगेच काढा. सॉरी, थोडी दिलगिरी व्यक्त करतो. आणि ॲक्टिव्ह आहे MH04 आणि CK4830 ॲक्टिव्हा आणि ब्लॅक युनिकॉर्न आहे. अगदी तिच्यामुळे बाकीच्या गाड्यांना टर्नसाठी खूप प्रॉब्लेम होतो. लगेच काढा. थँक्यू. या स्पर्धेमध्ये सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार या सामन्यामध्ये लगावणारा प्रतीतला आपण पाहिला. क्रिकेटचं विलोभनीय दृश्य दाखवणारा फटका होता असं म्हणावं लागेल. अगदी 2 क्षेत्ररक्षकांना बेंदून ज्या पद्धतीने म्हणतात ना, सुईतून जसा धागा ओवावा तसा बरोबर 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू सीमापार झाला. क्या बात आहे. प्रतीत पाटील या स्पर्धेतील चौथा सलग तिसरा षट चौकार आला होता. यावेळेस मात्र घुटणे टेक और तमाशा देख. यस, एक गुडगा फोल्ड करून लॉंग ऑन कडे मात्र लगावला, ठोकलाय षटकार.
संघाची धावा संख्या होतीये 21 धावा. क्या बात आहे. 52 करायचे आहेत. सुरुवातीलाच 21 परंतु हा मात्र वेगाने फेकला चेंडू. कल्पेश सारख्या सिनियर खेळाडूवरती केलेला हा प्रतिज्ञे प्रहार हा मात्र बरचसं काही सांगून जातो. ज्या पद्धतीने म्हणतात ना, एखादा किल्ला सर करताना किल्ल्याचे महत्वाचे बुरुज जेव्हा डासळले जातात, आक्रमण केलं जातं ना, तेव्हा किल्ला सहज जिंकला जातो. आणि करू शकता तुम्ही घर बसल्या माझं प्रेडिक्शन तुम्ही देऊ शकता. आणि बऱ्याच वेळेला आपण म्हणत असतो की हा संघ जिंकेल, तो संघ जिंकेल, तर तेच तुम्हाला फक्त ट्रेडेक्स वरून करायचं आहे. लिंक तुम्हाला YouTube लाईव्हच्या बायो मध्ये दिलेली आहे आणि तिकडे जाऊन ट्रेडेक्स ऍप डाउनलोड करा. तिथे मॅच येईल. ट्रेडेक्स ऍप ट्रेडिंग करू शकता तुम्ही घर बसल्या माझं प्रेडिक्शन तुम्ही देऊ शकता. आणि बऱ्याच वेळेला आपण आज प्रतीत पाटीलच्या बॅटमधून आल्यात 3 चौकार 1 षटकार व 1 दुहेरी. अशा प्रकारे प्रतीतने सुरुवात केली. तर जीवित मात्र एक यशस्वी यष्टीरक्षक म्हणून ज्याला आपण अगोदरच्या सामन्यामध्ये सत्रामध्ये पाहिला. 3 झेल 2 धावचित करण्यामध्ये व प्रत्येक चेंडू ज्या तत्परतेने तो पकडत होता ना, यावरून दिसून येतो यष्टीरक्षक फार महत्वाचा भाग आहे. आणि ते मात्र त्याने आज वशिडी संघाच्या माध्यमातून इथे मात्र दाखवण्याचा प्रयत्न केला. घनश्याम पाटील येतोय दुसरं षटक हँडल करण्यासाठी. घनश्याम पाटील मिडल ऑर्डरचा फलंदाज आहे, पण आज यंगस्टार संघासाठी काहीतरी त्याला करावं लागेल गोलंदाजीमध्ये. पहिला चेंडू आउटसाइड टू यस ऑफ स्टंप. अंपायर सिग्नल व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अव्वल तर आल्या. धावसंख्या होती 22. फुलटॉस आहे. सरळ खेळण्याचा केलेला प्रयत्न. चेंडू लॉंग ऑन कडे सिंगल मिळते. इथे कल्पेश आहेत. सिंगलने स्कोर रोटेट होतोय. 23 रन्स. 23 बिनबाद 23 ही जमेची बाजू असणार आहे. बिनबाद 23 झाल्यात. वाळ संघाला कुठून तरी कमबॅक करावा लागेल. आता मात्र थांबून चालणार नाही, काहीतरी प्रयत्न करावे लागतील. मिस टायमिंग आहे. चेंडू मात्र सेफ लँड होतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर कडे जिथे सिंगल मिळाली जाते. 24 होतोय. 24 रन्स. 24 धाव फलकावती लागल्या जात आहेत. रजनी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहताय. रात्रीचे 9:43 होत आहेत. स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक उल्वे नोड परिसरामध्ये होणारी टेनिस बॉलची उत्तम दर्जाची स्पर्धा सध्या प्रेक्षकांच्या भेटीस आहे. आणि त्या स्पर्धेतील हा सध्या आपण सामना जो पाहतोय उल्वे वशिडी विपक्ष वहाळ या 2 संघांमध्ये. जीवित फुलटॉस आहे. फुलटॉस चेंडू हलक्या हाताने फक्त स्टेअर केला. चेंडू डीप मध्ये चालाय. सिंगल मिळाले. डबल साठी प्रयत्न केला जातोय आणि तो यशस्वी होत असताना 2 पूर्ण झाल्यात. सागर इथे पाहिलंच ना, 52 करायचे आहेत. त्यापैकी 2 षटका 1.5 षटकांचा खेळ आतापर्यंत 4 षटकांचा आतापर्यंत खेळ झाला. त्यामध्ये 26 आल्यात. म्हणजे विजयाचा पल्ला जणू काही आतापर्यंत 10 चेंडू मध्येच पूर्ण झाला. विजयाचा अर्धा पल्ला पूर्ण होत असताना रिव्हर्स करण्याचा हा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत, परंतु चेंडू जिंकतोय आणि क्षेत्ररक्षक हारतोय. चेंडू सीमा पार. चौकार. तीस होत आहेत. 52 करायचे आहेत. आतापर्यंत 30 पूर्ण झालेत. कोला टाकण्याचा केला हा प्रयत्न. झेल ओढाला जातोय. क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि जज सुद्धा करतोय. विकेट नंबर 1. पहिला खेळाडू वशिणी संघाचा जीवित म्हात्रे होतोय झेलबाद.
नवीन खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती अंतिम ठाकूर येताना दिसतोय. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 52चा पाठलाग करत असताना चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी 2 बाद 30 1 बाद 30 तिसऱ्या क्रमांकावरती येतोय. या स्पर्धेसाठी घनसोळी 40+ संघाच्या वतीनं शुभेच्छा आल्या. स्पेशली नामदेव पाटील सर यांच्या वतीनं सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. येस, आपल्या शुभेच्छांचा मनपूर्वक आम्ही स्वीकार करत आहोत. का शुभेच्छा येऊ नये, प्रत्येक क्रीडा रसिकाला प्रेमात पाडणारी भुरळ पाडणारी ही स्पर्धा सध्या आपण पाहताय. ज्या स्पर्धेचं नाव आहे जय हनुमान क्रिकेट क्लब बामणडोंगरी आयोजित स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक. मुख्य आयोजक संजय शेठ ठाकूर. समीकरण आपण पाहूया. 18 मध्ये करायचे आहेत 22. हा चेंडू ऑन साइडला तडकवलाय, जिथे मात्र झेल होण्याची संभावना इथे मात्र नाकारता येत नाहीये. विकेट नंबर 2 डीप मध्ये उडालेला हा झेल टिपलाय. दुसरा खेळाडू झेलपा. प्रतीत पाटील बाद होतोय, ज्याच्या फलंदाजीचं विश्लेषण केलं जात आहे. आतापर्यंत 8 चेंडू खेळत ज्याने 21 केल्या, त्याच्यामध्ये 3 चौकार आणि 1 षटकार लगावला. अशी एका वादळी खेळीची इथे मात्र समाप्ती केली जाते. मैदानामध्ये नवीन खेळाडू येताना दिसत आहे. खेळाडू क्रमांक 4 हर्षल पाटील. या स्पर्धेसाठी रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष सन्माननीय मंगेशजी वाकडीकर साहेब, तदनंतर पंच संतोषजी चौधरी साहेब यांचं आगमन काही क्षणातच होत आहे. त्यांचं सुद्धा आपण करूया सहर्ष स्वागत. सध्या मैदानात लेफ्ट आर्म द विकेटने आपण चालू आहे. मॅच चालू आहे, जिथे चांगलं गोलंदाज चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस मात्र फर्स्ट स्लिपमध्ये चेंडू स्टॉप केला. लेग बायच्या स्वरूपात ही सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आता मात्र बऱ्याच चौथीनंतर जी थांबली होती ती पुढे येताना दिसते. धावसंख्या होते 31 धावा. सागर, सुरुवातीला असं वाटलं होतं हा सामना तिसऱ्या षटकामध्ये जवळजवळ क्लिअर होईल की काय, पण वाळ संघाचे यंगस्टर्स आता मात्र त्यांचा यंग टॅलेंट दाखवताना दिसत आहेत. गोलंदाजी आता मात्र प्रभावित होताना दिसते आणि क्षेत्ररक्षण सुद्धा तेवढंच चांगलं. प्रयत्न केलेत लेफ्ट आर्म द विकेटने टेक ऑफ झालेला हा चेंडू मात्र बराचसा बाहेर निघतोय. इथे मात्र पंचांच्या वतीनं व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या होते 32. 32 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. अंतिम भोपी आणि हर्ष पाटील असे 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत. अंतिम ठाकूर पुन्हा एकदा मात्र मिस झालाय. चांगली गोलंदाजी आता मात्र केली जाते. कमबॅक करण्याचा हा प्रयत्न आता मात्र आकाश घरत या गोलंदाजाचा पाहायला मिळतोय. रिव्हर्स स्ट्रोक बनवण्याचा हा प्रयत्न होता. एक चोरटी धाव अगदी नजरेसमोरील चेंडूवरती पूर्ण करण्याचा प्रयत्न. लेग बायच्या स्वरूपात ही मिळालेली सिंगल. धावसंख्या होती 33. 33 रन्स होत आहेत. आकाश घरत कमबॅक करतो असं म्हणावं लागेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. अजून एकही फटका मोठा फलंदाजाला खेळून देत नाही. या सुरुवातीची महत्वाची जी ओपनिंग पेअर होती ना, ती मात्र मैदानातून बाहेर झाली, प्रतीत आणि जीवित. त्यामुळे मात्र कमबॅक करण्याची फार मोठी संधी आता मात्र वाळ संघाच्या या गोलंदाजांना. अंतिम आणि हर्ष समोर एक वेगळं त्यांनी मात्र अडचण निर्माण केली. की बात आहे, आणखी एक निर्धाव चेंडू आला. कमबॅक का असायचं उत्तम उदाहरण पुन्हा एकदा आकाश घरात देत असताना चांगला प्रयत्न केला जातोय. असं म्हणतात ना की माणूस समोसे वडापाव खाऊन आजारी पडतो आणि त्यानंतर डॉक्टरकडे जातो आणि इतर त्याचे नातेवाईक त्याला पाहण्यासाठी जात असताना फ्रुट्स घेऊन जात आहेत आणि हॉस्पिटलच्या बाहेर आले की पुन्हा एकदा तेच वडापाव आणि समोसा खातात. हा जीवनचक्र आहे, बाकी काही नाही. सुरुवातीला आपल्याला वाटलं होतं कल्पेश घरातला 21 आल्यानंतर काहीतरी इथे मात्र वेगळं होईल, पण इथे मात्र संपू दिलं नाही. जिद्द दाखवली आणि मात्र प्रयत्न चांगले केलेत. समीकरण आता मात्र बदललं गेलं. 18 करायचे आहेत अजूनही.
13 मध्ये 18 करायचे आहेत. कमबॅक केलं जात आहे. हा चेंडू लॉंग ऑफ कडे आलाय. क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतं आणि फेकी सुद्धा तेवढीच चांगली झाली आहे. सिंगलनं समाधान मानावं लागले. धावसंख्या होतीये 35 धावा. आता मात्र 17 करायचे आहेत येणाऱ्या 12 मध्ये. 17 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या होते 52चा पाठलाग करत असताना टीम वशेणी 2 बाद 35. गोलंदाजी तो घनश्याम पाटील. जिथे 12 मध्ये 17 करायचे. सामना जेवढा सोपा वाटत होता तेवढा आता मात्र नक्कीच राहिला नाही. कारण 21 आले आणि त्यानंतर असं वाटलं तो विजयाचा अर्धा पल्ला सहज पार झाला. पण समीकरण बदललंय. आता मात्र करायचे आहेत 12 मध्ये 17 धावा. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत. न्यू स्टार वार्ड संघाचे आता यंग टॅलेंट हे मात्र मैदानात दिसत आहे. पण इथे मात्र फार मोठी परीक्षा असणार आहे. ती वशिणी संघाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आलेल्या अंतिम आणि हर्ष पाटीलची प्रयत्न करावे लागतील. संघर्ष हा होणार आणि मात्र विजय कोणाचा होणार त्यासाठी येणारे 12 मध्ये 17 पाहिजेत. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला चेंडू आलाय. आता मात्र प्रत्येक निर्धाव चेंडू पाठीमागे वार्ड संघाच्या पाठराख्यांचा मात्र टाळ्यांचा आवाज येताना दिसत आहे. 11 मध्ये 17 करायचे आहेत. 11 मध्ये 17 करायचे आहेत. प्रयत्न चांगले केले जात आहेत. 11 मध्ये 17 करायचे आहेत. क्या बात, क्या बात, क्या बात आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण कौतुक केलं होतं जीवित मात्रेचं. आता मात्र वेळ आली आहे आणि त्याच्या कर्तृत्वानं त्याचं कौतुक करण्यास भाग पडलंय यष्टीरक्षक प्रतीक पाटील. क्या बात आहे. जबरदस्त यष्टीरक्षण पाहायला मिळतंय. अप्रतिम यष्टीरक्षण करत असताना या वेळेस मात्र फसवलं आणि इथे विकेट नंबर 3. तिसरा खेळाडू उद्भवतोय बाद. गोलंदाजीमध्ये एक फिरकी गोलंदाजी करत असताना काहीतरी वेगळा प्रयोग करण्याचा जो प्रयत्न केला ना त्यामध्ये घनश्यामला यश मिळालं. असं म्हणतात ना वर्ल्ड टेनिस क्रिकेटमध्ये ज्याला एक गोलंदाजीमध्ये एक नन्ना मुन्ना जादूगार म्हटलं जातं आणि याचं उत्तम उदाहरण त्यानं त्याच्या गोलंदाजीच्या कौशल्यातून दाखवलंय. कौतुक करावं लागेल आज मात्र घनश्याम पाटीलचं. फलंदाजी करताना सुरुवातीच्या फलंदाजाने प्रभावित केलं होतं वार्ड संघाच्या, पण तदनंतर गोलंदाजाने मात्र आपला बोलबाला दाखवला. आता मात्र समीकरण बदललंय. येणाऱ्या 9 मध्ये 16 करायचे आहेत. माफ करा 10 मध्ये 16 करायचे आहेत. 10 मध्ये 16 करायचे आहेत. 10 चेंडू 16 धावांची गरज आहे. चिंचपाडा विपक्ष गव्हाण ज्या पद्धतीने सामना रंगला ना, पुन्हा एकदा त्या सामन्याची चर्चा आणि पुनरावृत्ती आज मात्र मैदानामध्ये होताना पाहायला मिळते. यावेळचा चेंडू सुद्धा निर्धाव येतो. यस, एक छोटासा नन्ना मुन्ना जादूगार म्हणून ज्याला म्हटलं जातं आणि आज तो सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय. समीकरण बदललंय. असं वाटलं नव्हतं हा सामना इथपर्यंत येईल. कदाचित ते नियतीला मान्य नव्हतं. 9 मध्ये 16 करायचे आहेत. 9 चेंडू आणि 16 धावांची गरज. फलंदाज आहे आतिश पाटील. आतिश पाटील यावेळेस मात्र बॅटला चेंडू कनेक्ट झाला. चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डीप मध्ये चाललाय. तोपर्यंत सिंगल पूर्ण केली आहे. डबल साठी प्रयत्न करणं इथे मात्र अशक्य होईल, कारण क्षेत्ररक्षण तेवढंच सुंदर होताना दिसतंय. आता समीकरण बदललंय. हे म्हणजे आता मात्र असं झालंय एक सिंगल डबल काय होणार नाही. एखादा मोठा फटका इथं खेळणंच गरजेचं असेल. समुद्र किनारी फिरायला जात असताना एखाद्या त्या वाळूवरती बूट मारावेने मुठीतील वाळू निष्ठावा ना, तसा सामना कदाचित निर्धाव चेंडू मागे तुमचा निष्ठा जाईल. त्यामुळे प्रत्येक चेंडू मागे धाव येणं आणि प्रत्येक चेंडू मागे स्ट्राईक रोटेट होणे फार महत्वाचं असेल वशिणी संघासाठी. पण यावेळेस मात्र हा चेंडू खराब फेकलाय. अव्वांतर चेंडू होते. या षटकातील दुसरा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. घनश्याम पाटील या गोलंदाजाने केलेला हा खराब गोलंदाजीचं प्रदर्शन. धावा संख्या होतीये 38 धावा. प्रयत्न केल्यास यावेळेस मात्र बॅकफूट होती राहिला आणि ऑन साईडला
टोलवलाय लॉंग ऑनच्या वरतून षटकार. जबरदस्त फटकेबाजी आता मात्र करण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाज अंतिमने लगावलेला हा फटका. अंतिम या सामन्याला अंतिम जे स्वरूप आहे, महत्वाचं संघासाठी असणार आवश्यक स्वरूप आहे, ते प्राप्त करून देईल का यासाठी मात्र प्रयत्न करेल. 7 मध्ये 8 करायचे आहेत. यावेळेस मात्र आवाक्याच्या बाहेर बराचसा बाहेर फेकणारा चेंडू. तिसरा व्हाईट बॉलचा इशारा आला या सत्रात या षटकातील. समीकरण बदल आता मात्र 7 मध्ये फक्त 7 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग हा षटकार बरंचसं काही सांगून जाणारा अंतिम या फलंदाचा आलाय. आणखी एक व्हाईट बॉलचा इशारा. आता मात्र गोलंदाज लाईन आणि लेंथ या दोन्ही गोष्टी बिघडलेल्या दिसतात. विथ द अँगल गोलंदाजी करायला हवी आहे, पण ती आता मात्र होताना दिसत नाहीये. समीकरण बदल आता मात्र 7 मध्ये फक्त 6 करायचे आहेत. 7 मध्ये 6 ची गरज. अकुटप्प्याचा हा चेंडू ऑन साइडला खेळायचा होता. झेल उडाला जातोय. यष्टी रक्षक प्रयत्न करतायत. विकेट नंबर 3 महत्वाचा विकेट नंबर 4 चौथा खेळाडू इथे मात्र होतोय झेलबा. सागर ऋतूप्रमाणे सरडा जसा रंग बदलवतो ना, अगदी सामन्याने सुद्धा तसंच केलंय. समीकरण आता मात्र बदललं जात आहे. 6 मध्ये 6 करायचे आहेत. 6 मध्ये 6 करायचे आहेत. नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय. इन ॲट नंबर 6 6व्या क्रमांकावरती येतोय विशाल म्हात्रे आलाय. बाद होणारा अंतिम ज्यानं जो षटकार लगावला ना, तिथून पुन्हा एकदा मात्र शिरकाव केलाय सामन्यामध्ये वैशिणी संघानं. या स्पर्धेसाठी थोड्याच वेळात रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष कल्पक बुद्धीची खऱ्या अर्थानं एक वेगळी ओळख म्हणून ज्या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं जातं असे साई एकविरा धाब्याचे ओनर व रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष सन्माननीय मंगेशजी वाकडीकर यांचं आगमन थोड्याच वेळात. आता नंतर रायगडमधील एक नामवंत पंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे संतोषजी चौधरी सर त्यांचं आगमन थोड्याच वेळात या मैदानावरती मंचावरती होणार आहे. तत्पूर्वी मैदानाकडे आपण जाऊया जिथे मध्ये 6 मध्ये 6 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि कंपल्सरी चेसिंग या कराव्याच लागणार आहेत. मंगेशजी वाकडीकर ज्या नावाबद्दल मी एवढंच म्हणेन, खऱ्या अर्थानं प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील नेहमी म्हणत असतात, पायाने चालतो तो फक्त अंतर कापतो आणि जो डोक्याने चालतो तो ध्येयापर्यंत पोहोचतो. अगदी ज्या माणसानं आपल्या आयुष्याची सुरुवात एका सामान्य कुटुंबातून केली आणि आज ज्याचं कर्तृत्व ज्याला असामान्य बनवून ठेवलं असं नाव आहे मंगेश वाकडीकर आणि त्यांचं आगमन आता मात्र मंचावरती थोड्याच वेळात होईल. ते नक्कीच या स्पर्धेसाठी ज्यांचे इथे शुभागमन झाले ते स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक वर्ष 13वे आणि जे हनुमान किड्स क्लब बामणडोंगरी आयोजित सर्वांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या रायगड प्रीमियर लीग आणि या रायगड प्रीमियर लीगच्या यशस्वी आयोजक कला क्रीडा सामाजिक क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि सातत्यानं क्रिकेट युवा खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म देणाऱ्या आदरणीय मंगेशजी वाकडीकर साहेब शिरडोन यांचे इथे आगमन झालं. त्यांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि त्यांच्या समवेत टेनिस क्रिकेट क्षितिजातील एक नामांकित पंच दोन्ही स्टाईल अंपायर संतोष चौधरी सर यांचे इथे आगमन झालं. त्यांचं करतो आम्ही मनापासून हार्दिक स्वागत. या सागर कालच्या रजनीचा एक आपण इतिहास पाहिलात ना, तर कालच्या दिवशी बोरखार संघाचा सुमित ठाकूर या गोलंदाजानं 6 चेंडूमध्ये 7 धावा डिफेंड केल्या होत्या. आज त्याच रजनीची आणि त्याच सामन्याची पुनरावृत्ती होईल का मैदानामध्ये, ही मात्र वाळ संघाच्या पाठराख्यांची फार मोठी अपेक्षा असेल. पण मैदानामध्ये नक्की काय घडणार, सामन्याचा निर्णय अजूनही गुलदस्त्यात आहे. 6 मध्ये 6 करायचे आहेत. अशा परिस्थितीमध्ये गोलंदाज वापरला जातोय सुजल घरत गोलंदाज असणारा. जरा जास्त वेळ नका घेऊ, षटक संपून जवळ 5 मिनिटं झालीत. स्टॉपवॉच इथे मात्र लावलाय, टायमर इथे लावलाय, त्यामुळे प्रत्येक मिनिटाचा आम्ही आपल्यापर्यंत तपशील पोहोचू शकतो. 6 मध्ये 6 करायचे आहेत. क्षेत्ररक्षण डीप मध्ये सजलं गेलंय. स्ट्रायकर बॅट्समन आहे अतिश. फुल टॉस आणि हा चेंडू सरळ खेळला जातोय डीप मिड विकेट कडे. सिंगल मिळते 5 मध्ये आता मात्र 5 करायचे आहेत.
5 चेंडू 5 धावा. काय समीकरण आहे. 30 मध्ये 52 करायच्या होत्या, सुरुवातीच्या षटकामध्ये 21 आल्या आणि नंतरच्या 24 मध्ये 18 मध्ये 22 जेव्हा राहिल्या होत्या ना, तिथून मात्र समीकरण बदललं. 18 22 17 22 16 20 15 20 14 19 13 18 त्यानंतर 12 17 11 17 10 17 9 16 8 14 आणि आता मात्र 5 5 हे समीकरण आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. अगदी नजरेसमोरून चेंडू फेकलाय, जबरदस्त फेकला जातोय आणि आणखी एक निर्धाव चेंडू. समीकरण बदललाय. 4 मध्ये आता मात्र 5 करायचे आहेत. 4 चेंडू 5 धावा. यंग टॅलेंट यस दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. 4 चेंडू 5 धावांची गरज आहे. सागर असं वाटलं होतं हा सामना इथपर्यंत येईल, तिसऱ्या षटकामध्ये जवळजवळ सामना संपेल असं वाटलं होतं, पण नियतीला ते मान्य नव्हतं न्यूयॉर्क स्टार क्रिकेट क्लब वार्ल्ड संघाच्या त्या जिद्दीला. आणि म्हणूनच की काय हा सामना अगदी अंतिम षटकापर्यंत बॅकपुढे राहून खेळण्याचा हा प्रयत्न अपील केली जाते, पण हा चेंडू सुद्धा निर्धावाला आहे. समीकरण बदलला जात आहे. आता मात्र 3 मध्ये 4 मध्ये 5 होते, आता मात्र 3 मध्ये 5 करायचे आहेत. पुन्हा एकदा चिंचपाडा संघाच्या त्या सामन्याची आठवण करून दिली आहे या सामन्यानं. 3 मध्ये 5 करायचे आहेत. प्रेक्षकांना मात्र जी उत्कंठा हवी असते ती मात्र शिगेला लागली आणि तीच मैदानामध्ये सध्या या 2 संघांमध्ये निर्माण झाली. असं जबरदस्त सामना मैदानामध्ये रंगला जातोय. 3 मध्ये 5 करायचे आहेत. फुलटॉस होता, हा चेंडू सुद्धा मिस करतोय खेळाडू, पण इथे मात्र चोरटी धाव 22च्या स्वरूपात पूर्ण केली जाते. आता मात्र समीकरण बदललंय. 2 मध्ये 4 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग. स्ट्राईक चेंज झाली आहे. कदाचित काहीतरी वेगळं होईल का अशी अपेक्षा वशिष्ठी संघाच्या पाठराख्यांकडून वर्तवली जाते, पण मैदानामध्ये अजून बरंचसं काही बाकी आहे. 2 मध्ये 4 करायचे आहेत. यस घनश्याम पाटील यांना फेकलेले 3 व्हाईट बॉल, 4 व्हाईट बॉल आणि आता मात्र समीकरण 2 चेंडू 4 धावा. यावेळचा आणखी एक चेंडू निर्धावाला. यंग टॅलेंट, येस दॅट्स कॉल यंग टॅलेंट. आणि पुन्हा एकदा ते दाखवण्याचा प्रयत्न केलाय. स्मशान शांतता पहिल्या षटकामध्ये 21 आल्यानंतर मैदानाच्या चौफेर होती, पण आता मात्र त्याचं रूपांतर टाळ्या आणि टाळ्यांच्या कडकडाटात होताना दिसत आहे. 1 चेंडू 4 धावांची गरज आहे. डू ऑर डाय, काय घडणार, करो अथवा मरो अशी परिस्थिती मैदानात निर्माण झाली आहे. ज्या पद्धतीनं कोंडाणा किल्ला सर करताना तानाजी शेलार मामाने ज्या पद्धतीनं कड्याचे दोर कापले आणि सांगितलं होतं एक तर कड्यावरनं उड्या टाकून मारा अथवा लढून मारा, ती परिस्थिती मैदानामध्ये निर्माण झाली आहे. 1 चेंडू 4 धावांची गरज. 1 चेंडू 4 धावांची गरज असताना हा सामना 1 चेंडू 4 धावांनी हा सामना वार्ड संघ जिंकतोय. हो त्याचं नव्हतं झालं. डोळ्यासमोर असणारी हजारो फुलांनी भरलेली रंगीबेरंगी बाग पाहावी, डोळे मिटावे आणि त्यानंतर त्याचं रूपांतर अगदी एका स्मशानामध्ये हो आणि तेच मैदानामध्ये घडलंय. 52 धावांचं टार्गेट असताना 21 धावा पहिल्या षटकात आणि तदनंतर तब्बल 3 धावांनी हा सामना वार्ड संघ जिंकतोय. यालाच म्हणतात नियतीचा खेळ आणि यालाच म्हणतात क्रिकेट. पुन्हा एकदा वार्ड संघाची गोलंदाजी आवडली असेल तर प्रेक्षकांना विनंती करेन जोरदार टाळ्या एकदा झाल्याच पाहिजे. जबरदस्त सामना मैदानामध्ये रंगला गेला. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराजित संघाला दोन्ही संघांना लाईनअप व्हायचे हँडशेक करायचे. पुन्हा एकदा प्रसाद शेवटपर्यंत ही लढाई रंगताना आपल्याला पाहायला मिळाली आणि असे सामने पाहायला नेहमी सर्वांना आवडतं आणि सामना जिंकला तो न्यू यंग स्टार वाहाल संघानं. यस यंग टॅलेंट पुन्हा एकदा वार्ड संघाचं हे पाहायला मिळालं.